बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई विरुद्ध अजितदादा असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। अजित पवार गटानं बारामती लोकसभेवर दावा ठोकल्यानंतर आपण दिल्लीवाल्यांना घाबरणाऱ्यांसोबत लढणार नसल्याचा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय। त्यावरून अजित पवारांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। पाहूयात। दादा आणि ताईंचा संघर्ष सुरूच। दिल्लीवाल्यांना घाबरणाऱ्यांसोबत मी लढणार नाही, सुप्रिया सुळेंचा टोला। कोण कोणामुळे निवडून आले हे निवडून येणाऱ्याला माहिती, अजितदादांचं प्रत्युत्तर। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। अजितदादांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आलाय। पवारांचा बारामती गड काबीज करण्यासाठी भाजप अजितदादांची मदत घेणार असल्याचं बोललं जाते। जे लोक दिल्लीवाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्याबरोबर मी लढणार नाही, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावलाय। जो गरीब आहे ना, जो बिचारा आहे ना, त्याच्याशी नाही लढायचं। लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे। त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही। दिल्लीने डोळे वटारले ते घाबरणारे आहेत, त्यांच्याशी काय लढता हो? लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा, आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला। कोण कोणामुळे निवडून आलंय हे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला। आता हाही प्रश्न हा काही महत्त्वाचा प्रश्न आहे। निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कोणामुळे निवडून आलंय, आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कोणामुळे। बारामतीमधून सुप्रिया सुळे जरी खासदार असल्या तरी या मतदारसंघावर अजित पवारांची उत्तम पकड असल्याचं बोललं जाते। बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला आणि भोर हे विधानसभा मतदारसंघ येतात। जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आदी निवडणुकांमध्ये अजित पवार ठरवतील तेच उमेदवार यापूर्वी राष्ट्रवादीकडून उभे राहत होते। बारामतीच्या खासदार जरी सुप्रिया सुळे असल्या तरी त्यांच्या विजयात अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे। बारामतीत उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली। त्यानंतर पुढचे 10 महिने बारामती ठाण मांडून बसणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं होतं। त्यामुळे कालपर्यंत बारामतीत सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे अजितदादा आगामी निवडणुकीत त्यांच्याच विरोधात भूमिका बजावणार आहेत। इथपर्यंत राजकीय समीकरणं बदलली आहेत। महायुतीकडून बारामतीत अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। पवारांचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखल्याची चर्चा आहे। महायुतीचं जागा वाटप झालं नसून भाजपही बारामतीत उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते। बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे दादा विरुद्ध ताई असा बहीण भावाचा सामना रंगणार आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण कुणावर भारी पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।